ब्रिगेड या संस्थेच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची कमिटी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि येताना त्यांनी शालेय मुलांसाठी जे शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असते ते साहित्य त्यांनी प्रत्येक मुलाला द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी सन्माननीय संतोष तटकारे तिरसा ब्रिगेड अध्यक्ष हे आंबेगाव तालुक्याचे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सोनाली लांगी या ठिकाणी उपस्थित आहेत। काळूराम कोंढावळे प्रवक्ता बिरसा ब्रिगेड हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे केशव केंगले प्रवक्ते, चंद्रकांत लोहकरे साहेब सरपंच राजपूर हेही प्रवक्ते म्हणून काम करतायत। त्याचप्रमाणे अनिल लोहकरे सदस्य बिरसा ब्रिगेड आणि या ठिकाणी आमच्या शालेय समितीच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ प्रवीणा रामसे याही उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी शांताराम कार्यकर्ते ग्रामपंचायत अधिकारी जोडे मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष खजिनदार सन्माननीय एकनाथजी काळे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी, ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत सविता काळे, त्याचप्रमाणे भारती दामसे, सर्वांना मी नमस्कार करतो आणि या ठिकाणी या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी या संघटनेचे सन्माननीय संतोषजी तटकारे बिरसा ब्रिगेड अध्यक्ष आंबेगाव तालुका हे त्यांची जी योजना आहे त्याच्याबद्दल 2 शब्द सांगतील आणि त्यानंतर आपण या मुलांना ते साहित्याचं वाटप करू। आज या ठिकाणी बिरसा ब्रिगेड आंबेगाव आणि आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र राज्य सह्याद्री सातपुडा यांच्या विद्यमाने आदिवासी भागामध्ये संघटनेच्या संकल्पनेनुसार आपण शालेय साहित्य वाटप करत आहोत। साहित्य वाटप करत असताना आपली संघटना ही एक धोरणात्मक काम करते। जंगल आणि जमीन ह्या विषयावर आपला जास्त भर असतो। आपल्या समाजाची मुलांची प्रगती व्हावी या संकल्पनेतून आपण हे काम हाती घेतलेलं आहे। शिक्षणावर भर देण्यासाठी आपण मुलांना साहित्य वाटप करत आहोत आता आणि याच्या अगोदर आपल्या मुलांना मोठं झाल्यावर पुढं काय करायचं काय नाही करायचं पुढचं उच्च शिक्षणासाठी आपण एक अकॅडमी उभी केली आहे। आता नवीन कार्यकारिणीनुसार आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केल्यामुळं प्रथमच हे गाव आपल्या लांगी मॅडमनी सुचवलं, म्हटले आमच्या गावाला दिलं पाहिजे। तर त्यांचं पहिलं कौतुक करावं लागेल तर त्यांच्यापासून आम्हाला वेळ झालो दिलगिरी व्यक्त करतो। हे साहित्य देत असताना आमच्या बिरसा ब्रिगेडचे आणि आदिवासी विचार मंचाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जे मुंबई या ठिकाणी आहेत असे
आदिनाथजी झाडे साहेब यांच्या वतीने हे साहित्य देण्यात येत आहे. त्यांची एक संकल्पना होती. त्यांनी आपल्याला याच्या अगोदर अकॅडमीला जवळजवळ 2-1 लाखाचं साहित्य पुस्तकं म्हणजे MPC UPCची पुस्तकं दिली कोरोना अभ्यासक्रमासाठी. आणि वैशिष्ट्य असे आपल्या संघटनेकडून जी अकॅडमी उभी केली आहे समाजासाठी, मुलं शिकली पाहिजे, पोलीस अकॅडमी केली. आता 3री बॅची, आता 3ऱ्या बॅचमध्ये कमीत कमी 25 मुलं आपली पोलीस ह्याच्यामध्ये कार्यरत झालेली आहे. त्यामुळे हे गौरवास्पद हे आहे आमचं अकॅडमीचं. बिरसा अकॅडमी आपली फणसवाडीची माहिती सर. तर अशा पद्धतीने आम्ही हे करत आहोत. तरी पण शिक्षकांना एक सांगणे, पोरं थोडी आमची कोणा शिक्षण चांगले मिळालं पाहिजे. नोकरी व्यवस्थित असतात. मुलांनी पण एक प्रोत्साहन द्यायचं आहे. आपल्याला सगळं साहित्य मिळते, त्याचं गुरुत्व होऊ नये कोणत्याच गोष्टीचा. शिक्षणालाच वापर व्हावा सगळ्या गोष्टीला. आणि सर खरोखर मला असं वाटतं की शाळा टॉपला आली पाहिजे. मी भरपूर शाळा पाहिल्या, आपल्या इंग्लिश मिडियमची शाळा पाहिली. आपण तुलना करू शकत नाही लांडवाडच्या शाळेची किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळेची तुलना करू शकत आहे. तिथं त्यांना माहिती. खूप प्रयत्न केला. 10 वर्ष मी व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होतो त्या इंग्लिश मिडियमचा. पण तुलना करू शकत नाही का, आता आपली मुलांची मागसता म्हणजे समाजाची म्हणण्यापेक्षा पालकांनी लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टीकडे. शिक्षक शिकवत असतात, पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आपलं पोर काय शिकते काय नाही. कमीत कमी ट्युशन नाही पण संध्याकाळचा अभ्यास तर घेतला पाहिजे. त्या गोष्टी झाल्या पाहिजे. पोरग आपलं हुशार झालं पाहिजे. त्यासाठी मुलांनी पण लक्ष द्यायचे आणि चांगले चांगले मार्क पडले पाहिजे. पुढच्या वेळेस त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला साहित्य मार्क जास्त पडले पाहिजे. तर त्याकडे मी सांगितलं पाहिजे की मला एवढे 95% मार्क पडले. मी सगळ्यात ते पडलेलं 100% मार्क पडले. पैकीच्या पैकी मार्क पडल्याला सांगितलं पाहिजे. करशील का अभ्यास? यापेक्षा वाढव तुम्ही आणि थांबतो. भरपूर आम्हाला शाळा पण अजून भरपूर करायच्या, 5-6 शाळेमध्ये जायचं. त्यामुळं सगळ्यांना शुभेच्छा. आणि सर तुम्ही असंच काम करत जा. आमचं लक्ष आहे आता पूर्ण लक्ष राहणार आहे. व्यवस्थापन समिती रामसेवक मॅडम आहे, पोलीस पाटील सगळे कार्यकर्ते उपस्थित राहिल्यावर त्यांचं पण धन्यवाद. आमचा सहकार्य केल्याबद्दल
आपले आदिवासीचे माननीय आदिनाथ झाडे साहेब सिव्हिल इंजिनियर यांच्या वतीनं आणि बिरसा ब्रिगेड सह्याद्री आणि सातपुडा यांच्या वतीनं आज हा कार्यक्रम आपल्या चपटेवाडी या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या आंबेगावचे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय संतोषजी तिटकारे साहेब, उपाध्यक्ष माननीय काळूराम कोंढवळे साहेब, आमच्या चपटेवाडी गावच्या सरपंच माननीय शकुंतला राघोड मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले राजपूर गावचे सरपंच माननीय चंद्रकांतजी लोहकरे साहेब, तसेच आपल्या सर्व आदिवासी विचार मंचाचे कार्यकर्ते किसन केंगले साहेब, खजिनदार बिरसा ब्रिगेड, नुकतीच त्यांची मागच्या महिन्यामध्ये तालुक्याच्या खजिनदारपदी आणि अध्यक्ष म्हणून तिटकारे साहेब यांचीही निवड झाली। आमच्या सोसायटीमध्ये जवळजवळ हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आणि तिथं ही माहिती मिळाली। सर्वप्रथम या दोन्ही मान्यवरांचं आणि त्यांच्या समेत आलेल्या सर्व आदिवासी कार्यकर्त्यांचं आपण शाळेच्या वतीनं आणि आपल्या संपूर्ण गावच्या वतीनं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये बिरसा ब्रिगेड आणि आदिवासी विचार मंच ह्या अशा काही संस्था आहेत की आपल्या आदिवासी लोकांसाठी, आदिवासी मुलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असो सर्व प्रकारचे कार्यक्रम अगदी हिरिरीनं आणि मोठ्या उत्साहानं ते पार पाडत आहेत। आणि आदिनाथ झाडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यातून हा खूप मोठा कार्यक्रम संपन्न होत आहे। मगाशी भागवत सरांशी आणि आमची चर्चा झाली की बऱ्याचशा तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये हा आदिवासी भागामध्ये कार्यक्रम आहे आणि ही एक खूप मोठी आपल्या आदिवासी लोकांच्या दृष्टीनं बाब आहे, कारण शैक्षणिक दृष्ट्या अतिशय चांगली आणि विद्यार्थ्यांच्या सर्वगुण संपन्नतेसाठी, कारण आपली आदिवासी कुटुंबांची काहींची परिस्थिती कशी आहे, काय आहे याविषयी आता बोलणार नाही, परंतु बऱ्याचशा भागाचा जर विचार केला आपण आपल्या आदिवासी भागांचा, तर त्या ठिकाणी पालकांकडे आपल्या मुलांना देण्यासाठी शैक्षणिक साहित्य सुद्धा उपलब्ध करावं इतपत ऐपत नाही आणि त्याची दखल घेत आपल्या आदिवासी विचार मंचानं, बिरसा ब्रिगेडनं आणि माननीय झाडे साहेबांनी या सर्व समस्यांवर विचार करून हा असा एक कार्यक्रम यावर्षी आपल्या तालुक्यामध्ये राबवायचं ठरवलं आणि त्यांच्या या कार्यक्रमाला, या सर्व कार्यकर्त्यांना आपणा सर्वांतर्फे धन्यवाद देतो। असो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना अजून बरीच गाव आहे, त्यामुळं अधिक बोलणार नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु हा कार्यक्रम आज त्यांच्या टार्गेट प्रमाणे त्यांना पूर्ण करायचा असल्यामुळं आपण त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी पुढे जाण्यासाठी त्यांना मोकळं करूयात। असो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झाला। प्रथमतः बिरसा ब्रिगेड आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष माननीय संतोष तिटकारे साहेब या मान्यवरांचा सत्कार मी आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि आजीव सदस्य माननीय बाळासाहेब चपटे यांना विनंती करतो की त्यांचा स्वरूपात विद्यार्थ्यांना उभं करून प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक साहित्याचं वाटप होईल। या शैक्षणिक साहित्याचा योग्य कारणासाठी, तुमच्या शिक्षणासाठी व्यवस्थितपणे वापर करावा, यात काही शंका नाही। अध्यक्ष तुम्ही बोला।
एक एक जण जा. हा हे साईड काढले घ्या एक एक द्या मला. उभे राहा इकडे इकडे ही राहिली दिली दिली. दोन दिवस द्या खाली करा हसा जरा. इकडे इकडे उभं राहा इकडे. हो त्यांना पण पाठी द्या ना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्याला शैक्षणिक साहित्याचं वाटप होणार आहे. तर ही एक अतिशय म्हणजे चांगली आपल्यासाठी चांगली महत्त्वाची बाब आहे. तर मुलांना शैक्षणिक साहित्याची गरज पडते. तर त्यांच्या या कार्याला आम्ही पहिल्यांदा म्हणजे सहर्ष स्वागत करतो आणि आमच्या शाळेतर्फे छोटासा सत्कार करतो. तर मी प्रथम तितकारे सरांना सांगते विनंती करते की तितकारे सरांचं स्वागत करावं. आपल्या गावचे सरपंच माननीय सौ शीला लोखरे ताईंचं श्रीफळ देऊन स्वागत द्राक्ष मॅडम करते. हा घेतो. त्यानंतर डॉक्टर मॅडम सोनाली मॅडम या विचार मंचाचे प्रवक्ते चंद्रकांत चौधरी यांचा सत्कार उपाध्यक्ष काळूराम कोंढोळे यांचा सत्कार श्री किसन केंद्रे सर यांचा सत्कार त्यानंतर मीडिया ढोकरे यांचा सत्कार दत्ता घेऊन आलो. एक छोटी फुलने फुलाची पाकळी आम्ही तुमचा सत्कार केलाय. म्हणजे असं काही तुम्ही विद्यार्थ्यांचा एवढा विचार करून हे करताय का आपल्याकडे कसं
पुढं हळूहळू हळूहळू एका घरात असेल तर वेगवेगळं घ्या वेगवेगळं घ्या म्हटलं बस मॅडम उभं राहा पहिली त्यासाठी शैक्षणिक साहित्य घेऊन आलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. आदिवासी विचारमत दीक्षा ब्रिगेड आपल्या सर्वांचं आमच्या शाळेतर्फे मी स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी आपण आलात सर्व आमच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. आपल्या या उपक्रमात आमच्या शाळेतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्या या ठिकाणी छोट्याचा सन्मान करण्यात येत आहे. बिरसा ब्रिगेड आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष संतोषभाऊ चितकारे आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. गराडे सरांना मी विनंती करतो आपण सर्व सदस्य या ठिकाणी शाल देऊन तू फोटो काढ.